आज रेनकोटच घरी विसरलं म्हणून शेवटची ऑर्डर पावसातच मारावं लागलं. तर नमस्कार मित्रांनो, मी संगम पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी 2 तास वाट बघितल्यानंतर आपला पहिली ऑर्डर भेटली 231 रुपयाची. ती होती कासारवाडीची. गेलं पिकअप लोकेशनला. पार्सल जरा दांडगच होतं. जाऊ दे म्हणलं, पहिलीच ऑर्डर आहे, कुठे याला एक्स्ट्रा मागत बसा. चटकन पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे. ड्रॉप लोकेशनला पोहोचून मटेरियल ड्रॉप केलं. थोड्याने भेटली 242 रुपयाची ऑर्डर पुणे सिटीची. गेलं पिकअप लोकेशनला. असं काय मटेरियल होतं, पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे. ड्रॉप लोकेशनला पोहोचून मटेरियल ड्रॉप केलं आणि बसलं केसावरनं हात फिरत ऑर्डरची वाट बघत. मग थोड्या वेळाने भेटली 246 रुपयाची ऑर्डर. ती होती बावधनची. गेलं पिकअप लोकेशनला. हे असं काही चोंगडं होतं. चटकन घेतलं आणि निघालो. जाताना भूक लागली म्हणून नाश्ता करून घेतलं आणि दिलं मटेरियल ड्रॉप लोकेशनवर. पेमेंट घ्यायचं होतं पण दीदीचं काय फोन पे चालत नव्हतं. ये भगवान क्या जुलूम है. अर्धा तास वेटिंग करून पेमेंट घेतलं आणि पाऊस चालू झाला. दिल गार्डन गार्डन झालं होतं. आता मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. तेवढ्यात भेटली 321 रुपयाची ऑर्डर. ती होती चिंचवडची. गेलं पिकअप लोकेशनला. छोटंसं पार्सल होतं, पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे. जाताना वाटेतच मोक्कर पाऊस चालू झाला. मी म्हणलं आता थांबायचं नाही, पहिलं पार्सल ड्रॉप करून कडेकडेने घराकडे निघायचं. बात तो सही है. आणि निघालो तसंच पावसामध्ये. आता का आपण थांबत नसतो. ड्रॉप लोकेशनला पोहोचून पार्सल देऊन टाकलं आणि निघालो कडेकडेने घराकडे. तर भावांनो, आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा आणि फॉलो करला तर अजिबात विसरू नका. तर भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र भावांनो.